पद सगळ्यांकडे आहेत. काही लोक मंत्री होतात, काही लोक आमदार होतात, काही लोक खासदारही होतात, काही लोक सरपंचही होतात, काही लोक जिल्हा परिषद सदस्यही निवडून येतात. पण ज्या पदाचा वापर करत सर्वसामान्य माणसाचं डोळ्यातले येणारे अश्रू पुसले जाऊ शकत नाहीत, माझ्या दृष्टिकोनातून त्या पदाला काहीही किंमत नाही. मी खासदार नाही, तरी वर्षभरामध्ये 6.5 कोटीचं सामान वाटून टाकलं. काय करायचं त्या खासदाराला? काय करतात त्या पदात? पद हे महत्वाचं नसतं. माणसाची ओळख पदामुळे नाही झाली पाहिजे, उलट माणसामुळे त्या पदाला किंमत आली पाहिजे. असं काम सुजय विखेंनी मागच्या 5 वर्षामध्ये, असं काम विखे पाटील परिवार गेल्या मागच्या 40 वर्षामध्ये या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करत आहे. कारण की ही सगळी मिळालेली सत्ता, या सगळ्या निवडणुका, यामधला कुठं स्वार्थ आमचा नाही की पैसे मिळालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे, सत्ता मिळालीच पाहिजे. हा गैरसमज अनेक लोकांना होतो की या मुलाला काहीतरी पाहिजे. मला काहीच नको. मी सगळं पाहून झालं. माझा जेव्हा पराभव झाला, मला कधी वाईट वाटलं नाही याचं, कारण की मी कधी पाप केलंच नव्हतं. पण मी केलेल्या पुण्याची पावती पहा की खासदारकीला पडल्यानंतर 1 वर्षांनी 12 आमदार निवडून आणू शकलो, ही केवळ सुजय विखे. एखाद्या वादळामध्ये कोणीतरी पडून जातो, पण सत्य हे सातत्याने टिकतं. सत्य हे पुसलं जाऊ शकत, कर्म हे पुसले जाऊ शकत नाही. 6 महिन्यामध्ये उभं राहिलो आणि आज परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघाच्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या त्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, ज्यांना मी कधी साहित्य दिलं असेल, त्या गरिबांच्या आशीर्वादाने आजारी असून घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण आमदार निवडून आणला. ही आपली ताकद, आणि ही ताकद गरिबांच्या आशीर्वादामुळे मिळते. हे कोणी देऊ शकत नाही, हे कोणी विकत घेऊ शकत नाही. लोक सप्त्याला भेट देतात, लोक 10व्याला भेट देतात, लोक मयतीला भेट देतात, लोक वाढदिवसाला जातात, पण गरिबांच्या जीवनामध्ये अनुग्रह बदल आणि त्यांना एक उज्ज्वल आयुष्य जो जो व्यक्ती देईल त्याचं सातत्याने कल्याण होईल, याचं जिवंत उदाहरण सुजय विखे आहे. आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून, आज उद्या त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम, परवा त्यांचा वाढदिवस आणि आज आपण हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की हे साहित्य मिळाल्यानंतर आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही जेव्हा आपल्या घरी जाल तेव्हा घरी गेल्यानंतर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसाठी आपल्या जीवनातला 1 मिनिट खर्च करून परमेश्वराकडे त्यांचं चांगलं आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना करावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे. बाकी मला काही नको. मला तुमच्याकडून पैसेही नको, मला तुमच्याकडून दुसरं कुठलाही स्वार्थही नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रचंड मला मिळालेला, आणि प्रचंड मिळालेला याचा अर्थ असा की तुम्ही जे राजकीय लोक असतील, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं एकही परिवार नाही ज्या परिवारामध्ये 50 वर्ष राजकारण चाललं आणि 50 वर्षापैकी 45 वर्ष लाल दिवा त्या घरातून गेला नाही. हे फक्त आणि फक्त गरीब लोकांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. हे तुम्ही किती भांडा, किती भाषण करा, मत पडत नाही. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की आता येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा आता 2029 येईल, मलाही कुठे फार जावं लागणार नाही. लोक या सगळ्या कामांच्या माध्यमातून आणि साखळाईतल्या येणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून मी परत तुमच्या आशीर्वादाने खासदार होईल, हे पण तुम्हाला सांगतो. 40 वर्ष भाषण करून जे पाणी येऊ शकलं नाही, ते पाणी आपण अवघ्या 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कॅबिनेटला मंजुरी दिली आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण त्याचं भूमिपूजन घेणार आहोत. ज्या योजनेची सुरुवात 400 कोटींनी झाली, ती आपण या प्रतीक शेळकेच्या मागणीनुसार हे पण घ्या, आमचं गाव पण घ्या, हाय पण घ्या, ते करता करता 1200 कोटीवर गेलो. पण आपण हपकलो नाही. 1200 कोटी रुपये आपण मंजूर केले. लोक म्हटले पाणी नाही, आंदोलन झाले. माझा स्वभाव नाही हो आंदोलन करायचं. आज जे खरं
लोक आंदोलन करतात, तो लोकतांत्रिक प्रक्रियेत जरी असला, पण आंदोलन करत असताना नेमकी तुमचं मागणी काय आहे आणि खरंच ते आंदोलनाने जनतेचं भलं होणार आहे का, हा विचार आपण केला पाहिजे. मी अशाच एका आंदोलनाला गेलो होतो साखळाईच्या. तिथे काही लोक आले, प्रचंड गर्दी, सगळे शेतकरी रस्त्यावर, आणि मी तेव्हा खासदार नव्हतो, मी बसलो. तर तिथे एक व्यक्ती होते, त्यांनी माईक घेऊन सांगितलं किती पैसे लागतात. नाही 500 कोटी देऊन टाकतो. सगळे टाळ्या वाजवायला लागले. मी विचार करतो आपल्याकडे हिशोब लागा आणि हाकडून 500 देणार. ते 500 बोलून गेला, तो आजपर्यंत सापडला नाही. तो आजपर्यंत सापडला नाही, तो 500 देणाराही सापडला नाही. ह्या अहिल्यानगर दक्षिण मध्ये नगर तालुका असेल, श्रीगोंदा तालुका असेल, किंवा इतर जिल्ह्यामध्ये इतर गावं असतील, इथं फक्त आणि फक्त मुद्द्यांचं राजकारण करून दर पंचवर्षिकला मतं घेतले लोक. तुमच्या भावनेशी खेळले, तुमच्या विश्वासाची खेळले. या 40 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये 5 खासदार बदलले गेले, 25 आमदार बदलले गेले, पण पाणी फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारानेच आणलं, हे पण तुम्हाला. आपण जे बोलतो ते करतो, आणि जे आपल्याकडून शक्य नाही ते आपण सांगून टाकतो. खोटं बोलून मतं मिळवण्याचा स्वभाव माझा नाही. त्या काळात पण जेव्हा मी लोकसभेला उभं होतो, मी खोटं बोलू शकलो असतो. मला किती वेळ लागतो भाषण करायला? 50 रुपये दुधासाठी देईल, प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी आधार कांदा मी 40 रुपयाला घेऊन जाईल, मी हे बंद करेल, मी संसद बंद पाडेल, मी आत्मदहन करेल. मला सोपं होतं बोलायला. पण मी खोटं न बोलल्यामुळे आज 1 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की लोक फक्त आता, असं माझा विश्वास आहे की लोक फक्त आता निवडणूक लागायची वाट पाहतात की कधी एकदा लोकसभा लागते आणि कधी एकदा सुजय विखेला आम्ही बसवतो परत एकदा खुर्चीवर. या भावनेतून अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रत्येक मतदार आज समाजामध्ये काम, कारण की आपण पडल्यानंतरही थांबलो नाही. आपला दिलेला शब्द, हा शब्द फक्त एकट्या मुख्यमंत्री महोदयांचा नव्हता, पण माननीय विखे पाटील परिवारात साहेबांच्या माध्यमातून आमच्यासाठी पदापेक्षा आम्ही दिलेला शब्द महत्वाचा आहे, आणि म्हणून साखळाईचा दिलेला शब्द आपण पूर्ण केला. या भविष्यात देखील या जिरायत भागामध्ये असलेल्या प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावात पाण्याच्या योजना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या योजना आम्ही करत राहू, हा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. आपला प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा, आणि प्रतीकचा आदर्श घेऊन. आता इथे रवी बापकर आला इकडे, अरे बाबा तू करायचा आदर्श. शेवटी ही तरुण पिढी आहे. हे जर मुलं सक्रिय राहून काम केलं तर अहिल्यानगर जिल्ह्याकडे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की माझा कोणाशी शत्रुता नाही, ना मी कुठल्या आमदाराचा शत्रू आहे, ना मी कुठल्या खासदाराचा शत्रू. माझं कोणाचंही काही वाकडं नाही, पण मला ज्या गोष्टी समाजासाठी घातक वाटतात, मला जो विचार समाजासाठी घातक वाटतो, माझ्या दृष्टिकोनातून जो विचार अहिल्यानगरची सुसंस्कृतीपणा संपवेल, त्या विचाराला उखडून फेकण्याचं काम मी आयुष्यभर करत राहणार. एवढंच माझं काम राहिलं की मला जर वाटलं की हा व्यक्ती या जिल्ह्यासाठी योग्य नाही, ह्या व्यक्ती आल्याने आपल्या माता भगिनींची सुरक्षितता खराब होती, हा व्यक्ती आल्याने आपले लोक बेरोजगार होतील, हा व्यक्ती आल्याने आपले तरुण मुलं रोजगाराच्या जागी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतील, अशा विचाराला आणि अशा पुढाऱ्याला थांबवण्यासाठीच कदाचित माझा जन्म झाला. आणि या जन्मामध्ये तरी मला परत निवडणूक नाही लढवता आली तरी चालेल, पण अशा प्रत्येक विचाराला मी पाडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. कारण की राजकारणामध्ये हा समतोल कायम राहिला पाहिजे. हा सामाजिक समतोल टिकला तर जिल्हा टिकेल, हा सामाजिक विचार टिकला तर जिल्हा टिकेल. ज्या जिल्ह्याला तुम्ही आपल्या आयुष्यात खर्च करून आपल्या मुलाबाळांचं भविष्य तयार करता, ज्या जिल्ह्याला जिल्हा सुसंस्कृत ठेवण्यासाठी या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेने आजपर्यंत अनेक त्याग दिले, तो जिल्हा, आपला जिल्हा अहिल्यानगर हा सुसंस्कृत आणि समृद्ध राहण्यासाठी या जिल्ह्यामध्ये विखे पाटील परिवाराची आवश्यकता आहे. आणि तीच भूमिका कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पार पाडली, तीच भूमिका आमदार राधाकृष्ण विखे पाटीलांनी पार पाडली, आणि तीच भूमिका डॉक्टर सुजय विखे देखील पार पडत आहे. या पलीकडे कुठलाही स्वार्थ आमच्या परिवाराने कधी ठेवला नाही.
मी हे तुम्हाला यासाठी सांगतो, यदा कदाचित भविष्यामध्ये आम्ही नाही राहिलो, आमचा परिवार नाही राहिला, तर तुम्हाला लक्षात येईल की कसे कसे लोक या जिल्ह्याचा ताबा घेतात, कसे कसे लोक आजही, तुम्ही जर यांचे भाषण त्या काळात ऐकले असतील, लोकसभेनंतरचे आणि विधानसभेच्या अगोदरचे, तर तुम्ही किंवा या जिल्ह्याच्या निवडून दिलेल्या खासदाराच्या भाषणामध्ये ते सांगायचं की विधानसभेनंतर या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आणि एसपी माझ्या घरी सकाळी येऊन मला सल्यूट मारणार, हे मला सलाम ठोकते. याच जिल्ह्यामध्ये असलेले आमदार परवा एका भाषणामध्ये बोलले की मला एकदा गृहमंत्री करा, मग एकाकडे पाहतो. तुम्ही पुढेच पोहोचणार नाही. जोपर्यंत मी आहे ना तुम्हाला लाल दिवा नशीब होणार, आणि आहे ते पण निघून जाणार, हा शब्द पण तुम्हाला या ठिकाणी देतो. कारण की अशा प्रकारची मगरुरी, अशा प्रकारचं धाडस आणि अशा प्रकारचे विचार या जिल्ह्यामधून मी उकडून फेकणार. बरेचसे गुंडाळे हे काय 20-30% राहिलेत, ते आता जेडपी आली का ते उरकून टाकू त्यांचं काम. काय करत वाचणार कोणीच नाही, वाचणार कोणीच नाही. आणि परत एकदा सांगतो की माझा शत्रू आहे म्हणून मी कोणाच्या मागे नाही, पण अवैध तस्करी, मटका, जुआ खेळणारे हे आपलं संस्कार उद्ध्वस्त करतील, म्हणून यांना थांबवणं गरजेचं आहे. म्हणून माझा संघर्ष आहे, आणि हा संघर्ष तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी कायम यापुढे देखील आम्ही चालू ठेवू. मी परत एकदा जिल्हा DDRC केंद्र, समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, महायुती सरकार आणि या देशामध्ये कार्यरत असलेले सगळ्यात मोठ्या काळासाठी म्हणजे 12 वर्ष सलग प्रधानमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि हा विषय फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. आज वैजापूरहून काही लोक आहेत, मराठवाड्यात सामान देतो आपण, मराठवाड्यातून आलेले लोक काय विचार करत असतील, अरे काय चमत्कारच कुटुंब आहे, ना पैसे घेतय, ना टक्केवारी घेतय, ना काय घेतय, बोलवलंय, जीव घातलाय, सामान घेऊन परतही पाठवून दिलं. त्यांना अजून मी काय पाठला वेळ लागेल. जिल्ह्याचे जे आहेत त्यांना माहिती आहे की अशी योजना, की साहित्य आपण घेऊन चाललोय घरी 20-25 हजाराचं, पण हे साहित्य मिळवण्यासाठी तुम्हाला कोणालाही 1 रुपये द्यावा लागत नाही. हा चमत्कार नरेंद्र मोदींचा आहे, हा चमत्कार फडणवीस साहेबांचा आहे, आणि हा चमत्कार विखे पाटील परिवाराचा आहे. आपण आपला आशीर्वाद सातत्याने विखे पाटील परिवाराच्या पाठीमागं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागं कायम ठेवा, एवढीच विनंती करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.